गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध। 8 पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली। भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर IPS अचल दलाल यांनी केली तातडीने कारवाई। अलिबाग रायगड जिल्ह्यातील अलिबाग परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध धंद्याचे वाढते जाळे आणि पोलीस खात्यातील काही अधिकाऱ्यांचा कथित सहभाग यावर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेतील 8 पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून ही कारवाई नवीन IPS अधिकारी व पोलीस अधीक्षक अचल दलाल यांच्या स्वाक्षरीने करण्यात आली आहे। गुन्हे शोध व मनपा वृत्त समूहाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा। गुन्हे शोध मराठी मासिक आणि मनपा वृत्त या पत्रकार समूहाने गेल्या अनेक महिन्यांपासून या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करत अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या। अलिबाग व रायगड जिल्ह्यातील सट्टा, मटका, अवैध दारू व्यापार, वेश्या व्यवसाय अशा धंद्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या काही कर्मचाऱ्यांचे खुले संरक्षण मिळत होते, असा आरोप वेळोवेळी करण्यात आला होता। पूर्वीच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष, भ्रष्टाचाऱ्यांना अभय। तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत भ्रष्ट कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे आरोप आहेत। गुन्हे शोध व इतर माध्यमांनी सातत्याने आवाज उठवूनही त्याकडे केवळ कानाडोळाच केला गेला। या काळात खंडणी, वसुली, आर्थिक लाचारी आणि अवैध धंद्याचे रक्षण हेच प्रमुख कामकाज झाले असल्याचा ठपका आहे। गृह विभागाकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये याची नोंद असूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती। अचल दलाल यांच्या नियुक्तीवर लगेच हालचाल। आता रायगडच्या पोलीस अधीक्षकपदी IPS अधिकारी अचल दलाल या निर्भीड आणि कृतिशील अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलू लागली। जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर झडप घालण्याची मोहीम सुरू झाली असून त्याचा भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखेतील 8 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्यावर कारवाईचे काय? या साऱ्या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्यावर अद्यापही कोणतीही शिस्तभंगाची किंवा निलंबनाची कारवाई का झाली नाही। त्यांच्यावर कर्तव्यात कसुरी, खंडणी वसुलीत सहभागाचे आरोप असूनही ते अद्याप पदावर आहेत। त्यामुळे नागरिकात तीव्र संतापाचे वातावरण आहे। भ्रष्टाचार विरोधी मोहिमेला गती। नवीन पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील पोलीस खात्यात एक मोठा बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर आता जनतेचे लक्ष आहे ते बाळासाहेब खाडे यांच्या संभाव्य बदली व निलंबनाच्या निर्णयाकडे। गुन्हे शोध विशेष टीम